नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। पार्थ पवारांनी लढवलेल्या मावळ मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा काय आहे, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने नुकतेच कर्जतमध्ये चिंतन शिबिर पार पडलं। यात महायुतीत लोकसभेच्या 4 जागा अजित पवार गट लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं। बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणारच आहे असं अजित पवार यांनी जाहीर केलं। यानंतर आता पार्थ पवार यांनी लढवलेल्या मावळ मतदारसंघावर शरद पवार गटाने दावा केला आहे। शरद पवार यांची स्वाभिमानी सभा आज कळंबोलीमध्ये पार पडत आहे। या निमित्ताने शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मावळ मतदारसंघावर दावा ठोकला आहे। शरद पवार यांची सभा नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये होत आहे। शरद पवारांच्या स्वागतासाठी कळंबोलीचे रस्ते स्वागताच्या कमानीने गजबजले आहेत। शरद पवार पुष्पवृष्टी करण्यासाठी जेसीबी लावण्यात आले होते, त्यामुळे कार्यकर्ते शरद पवार येथील आम्हाला मार्गदर्शन करतील म्हणून वाट पाहत होते। ही सभा लोकसभेची पूर्वतयारी म्हणून बघितली जाते। मावळ लोकसभा मतदारसंघ असलेला हा परिसरात मतदारसंघाचा प्रवेशद्वार असून मागच्या वेळी येथून पार्थ पवारांनी निवडणूक लढवली होती। यावेळी 2 गट पडल्याने हे उमेदवार नसले तरी आमचा उमेदवार असेल, शरद पवारांकडे आम्ही आग्रह करू असं। त्यामुळे मावळ लोकसभेवर शरद पवार गटाने दावा केल्यामुळे पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता यावर शरद पवार काय बोलतात हे पाहणं आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।